कोल्हापूरला गेलेलो महालक्ष्मीच्या दर्शनाला. कराडचा नवीन ब्रिज तयार झाला आहे ना, तर पहिल्यांदा त्याच्यावरून गेलो. एवढं भारी वाटत होतं ना. तर ही साडीची ओटी घेतलेली मी. तर चला दर्शन करायला. हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. ह्या कराडच्या नवीन ब्रिजवरून आम्ही गेलेलो. तर एवढं मस्त वाटत होतं ना, एवढं व्ह्यू भारी होता ना. ऊसच्या ऊस असं सगळं कराड एवढं सुंदर वाटत होतं. हे बघा खूपच छान वाटत होतं. मला एवढं मस्त वाटत होतं की नाही. हे बघा सगळं म्हणजे असं हवेत असलं की तो असं वाटतं तर मस्तच. शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी आहे ना कोल्हापूरमध्ये, तिथे गेलेलं होतं. जरा काम होतं, तर ही युनिव्हर्सिटी बघून डोकंच फिरलं. एवढं भारी युनिव्हर्सिटी होती की नाही, जबरदस्त. आणि असं सगळीकडे झाड बघून तर काय डोकंच फिरलं माझं. तर एवढं सुंदर वाटत होतं की नाही. हे बघा, आहा. एक नंबर होतं यार, खरंच मस्त. जी युनिव्हर्सिटी पहिल्यांदा मी एवढी आतून पाहिली आणि कधी जन्मात आम्ही ऐकली नाही. माझं लग्न एवढं लवकर झालं होतं का नाही, तर ही कधी असं ऐकलंच नव्हतं. ही एवढी मोठी युनिव्हर्सिटी बघितली पण नव्हतं, पहिल्यांदा बघितली. जबरदस्त हे होतं. हे आतमधलं सगळं झाड आणि असं फिरायचं असं वाटत होतं. सगळे स्पॉट सगळे फिरायचेच वगैरे आहेत की काय, असं छान वाटत होतं ना. मस्तच सगळीकडे सावली झाडांची होती. नंतर तिकडे तलाव वगैरे पण एवढं भारी वाटत होता ना. असं वाटतं की नाही इकडे फिरायचे स्पॉट आहेत सगळे, मस्तच होते हे. ह्या तलावाच्या इकडे एक होतं, जरा काम होतं. परत तिकडे निघालो आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला. हे बघा काय सुंदर होतं हे, एवढं मस्त वाटत होतं का नाही. आणि हा ब्रिज खूप छोटा होता. मला वाटते भरपूर पाऊस झाला त्या ब्रिजवरती पाणी येत असणार आहे. जे कोल्हापूरचे किंवा कराडचे जे पण इथे माहिती असेल त्यांना ते असेल माहिती, कारण खूपच असा खाली होता. आणि झाडं अशी पाण्यात बघून असं वाटत होतं का नाही, ते ॲनाकोंडा मूवी नाही का, ते असं वाटत होतं. ही बघा मुलगी एकटीच चालले. नंतर तिथून आम्ही बाहेर पडलो, महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलेलो. तर हे बघा कोल्हापूर. इथे सगळे कोल्हापूर चप्पल, हे ड्रेसेस, काठापदराचे ड्रेस शिवून भेटतात, काष्टा साडी. तिथे सगळे लोखंडाचे तवे वगैरे होते. मला बिडाचा तवा घ्यायचा होता, पण इथे कुठे भेटतो ते माहिती नव्हतं. म्हणून नाही घेतला मी. परत इथे आम्ही ज्योतिबाच्या मंदिरात पहिलं गेलो, का तर ज्योतिबाच्या मंदिरात तिकडे जायचं झालं नाही, खूप म्हणजे उशीर झाला असता आम्हाला. म्हणून इथे बघा दर्शन केलं आम्ही ज्योतिबाच्या मंदिरमध्ये. हे बघा ज्योतिबाच्या नावानं चांग भला करा दर्शन. कुळस्वामी आहे आमचा ज्योतिबा. हे तर आम्ही इथे कायम कोल्हापूरला ज्योतिबाच्या ह्याला येत असतो. इथे दर्शन केलं आम्ही ज्योतिबाच्या नावानं चांग भला. करा तुम्ही पण दर्शन. किती सुंदर वाटत होतं. आणि कोल्हापूरला काय म्हणजे एवढं हे माहिती नाही. कायम मी कराडला गेले की कोल्हापूरला जायचं होतंच. आणि हे सगळे दागिने तुम्हाला तर माहितीच आहे किती रुपयाला, 100पासून चालू. आणि काही पण घ्या 100 रुपयाला. इथे पर्स 250-300 अशा होत्या. आणि हे सगळे इकडे शॉपिंग कोल्हापूरमध्ये. या सगळेजण शॉपिंग करायला. आणि हे महालक्ष्मीचे आपले जे मार्गशीर्ष महिन्यात जे वस्त्र घालतात ते होतं. एवढं सुंदर म्हणजे त्यांनी रेडी केले होते ना. जो पण तुम्हाला कलर पाहिजे तो घेऊ शकता. आणि छोट्या महालक्ष्मीपासून मोठ्या महालक्ष्मीचे आपण मार्गशीर्ष महिन्यात उपास करतो ते ते तेपर्यंत ते कपडे म्हणजे असे होते त्यांच्याकडे. मुकुट वगैरे पण होते. हे बघा इथे हळदी कुंकवाचं हे होतं बघा. हे लक्ष्मी कुंकू, भंडारा वगैरे, चॉकलेटी कुंकू असं सगळं होतं. ही किती छोटीशी साडी होती बघा महालक्ष्मीला घालायची. सगळ्या कलरफुल अशा मस्त साड्या होत्या देवाच्या यांच्याकडे. मला साडी घ्यायची होती आणि ग्रीन साडी घ्यायची होती आणि ग्रीन ब्लाऊज पीस. तर म्हटलं मला ह्याच्यामध्येच ग्रीन साडी द्या, असं महालक्ष्मीची ओटी भरायला. पण आत्ता महालक्ष्मीच्या मंदिरपाशी सर्व काम चालू आहे, बांधकाम वगैरे. तर हे पण हिरवी साडी आहे, पदर तिचा गुलाबी होता. हे बघा. तर खूप छान काम चालू आहे. मला वाटते नवरात्रीमध्ये पूर्ण होऊन जाईल ते काम. आणि एवढं सुंदर वाटेल ना देवीचं रूप वगैरे, एवढं मस्त. आणि असं पण बघितलं तरी खूप छान वाटतं. आणि कायम म्हणजे काय आहे माझं हे माहिती नाही, ते कायम यायचं होतं. आणि मला माहिती नव्हतं की माझं काम म्हणजे युनिव्हर्सिटी इथे आहे की नाही, तिथे होऊन जाईल लवकर आणि मी महालक्ष्मी दर्शनाला येईल.
ब्लॅक टी शर्ट होता, नाही इथे यायचं ब्लॅक घालून, पण मला वाटलं आमचं तिथेच जरा उशीर होईल आम्हाला आणि तिथूनच आम्ही माघारी जाऊ असं वाटत होतं मला. पण इथे दर्शन झालं आमचं आणि इथे हे बघा बांधकाम सगळं चालू आहे इथे आणि खूपच गर्दी असते. मी जेव्हा जेव्हा येईल ना तेव्हा इथे मी गर्दी बघतच असते, कायम इथे गर्दी आहे. आणि जास्त करून तिरुपती बालाजीवरून दर्शन करून येतात त्यांची पण खूप इथे गर्दी असते, दर्शनाला येतात. का तर आपल्याकडे म्हणतात ना, तिरुपती बालाजीवरून आले की इथे आल्याशिवाय दर्शन पूर्ण होतच नाही. इथे ती लोकं येतात पुन्हा, सगळेच येतात इथे. तिरुपती बालाजीवरून आले की इथं महालक्ष्मीला काय सुंदर आहे इथं बघा, करा दर्शन. श्री महालक्ष्मी नमो नमः. हे बघा गर्दी बघा किती आहे, हे घ्या दर्शन करा. आई बाबाईच्या नावाच्या आहे ना, मस्त कसलं सुंदर आहे बघा हे. आम्ही बाहेर ते 2 एंट्री आहे ना, ही पूर्ण आतमधून एक आहे आणि इथून एक आहे, पण ते पावसामुळे आम्ही नाही गेलो तिकडून, इथूनच हे केलं होतं आणि इथे बाहेर पुन्हा दर्शन करून आलो होतो. तर गर्दी बघा किती आहे. पर तिथे बसलेलो होतो आम्ही आणि पावसाचं वातावरण असं होतं ना, डेंजर, खूप पावसाचं हे झालं होतं आणि 2 व्हीलरवर आलेलो आम्ही. कुठं पण जायचं, इथे अहमदाबादमध्ये पण 2 व्हीलर, तिथे बी 2 व्हीलर. भारी वाटतं 2 व्हीलरवर जायला, पण पावसामध्ये जरा हे होतं. आणि ह्यावेळेस मी टाकेन तो व्हिडिओ, पावसातच आम्ही कुठे गेलेलो पाटणच्या तिकडे रेनकोट वगैरे घालून, पण एवढी भीती वाटत होती ना, ते मी व्हिडिओ टाकेन, बघा मग तुम्ही. इथे फोटो क्लिक केले होते. आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. इथे दिवे वगैरे होते छोटे छोटे, महालक्ष्मीचे उतरण वगैरे, हे बघा ही उतरण होती. महालक्ष्मीचे फोटो, यंत्र वगैरे असं होतं. आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये फॅमिली फ्रेंडबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे वाटतात. हे काचेमध्ये जी मूर्ती होती का नाही ती माझ्याकडे आहे. इथे पेढे वगैरे भेटत होते, सगळे खवाचेच आहेत, तुम्हाला माहीत आहे, मलाईवाले वगैरे. ते सर्व शॉपिंगचंच होतं हे महालक्ष्मीचं वगैरे, आहे ना भारी. नंतर तिथून हे रांगोळी आहे, माधवा रोडवरती गेलेलो तर तिथे हे होतं सगळं. तिथून 3 वाजेपर्यंत जे जेवायचं असतं की नाही महालक्ष्मीचा प्रसाद, तिथं घ्यायला गेलेलो. सॉरी नाही गेलो आम्ही ह्यावेळेस, कायम जातो पण ह्यावेळेस नाही गेलो, का तर मिसळपाव खायची होती रंकाळ्यावरची. कोल्हापूरला आले आणि मिसळपाव पाव नाही भेटत, ब्रेड भेटतो मिसळबरोबर, पण छान वाटलं. हा रंकाळ्यावर तिकडून तसंच आम्ही दर्शन करून जात होतो, पहिल्यांदा आलो आहे. छान होतं रंकाळा वगैरे पण. दुपारची वेळ होती इथे, सगळे स्टुडंट वगैरेच इथं खायला आलेले मिसळपाव असं सर्व. पाणी बघून एवढी भीती वाटते, डेंजर वाटत होतं मला. पाण्यापासून मला खूप भीती आहे. म्हणजे खूप भीती वाटते मला. म्हणजे बीचवर जे तुम्हाला व्हिडिओ बघितले असेल, नाही मी जात पाण्यामध्ये. इकडे सगळे कोल्हापुरी चप्पल वगैरेचे इथे सगळे दुकानं होती, आहे का नाही भारी. जबरदस्त कोल्हापुरी चप्पल, जगात भारी कोल्हापुरी. तांबडा पांढरा रस्साचं तर वेगळंच बेत असतो आहे. आम्ही काय ते नाही केलं. कसं वाटलं नक्की सांगा, करा दर्शन.